आहे। तर पुण्याच्या वेल्हा पंचायत समिती विंझर गणातून भाजपचे गणेश जागडे हे विजयी झालेले आहेत। पुण्याच्या वेल्हा पंचायत समिती विंझर गणामधून भाजपचे गणेश जागडे विजयी झालेत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकालाची सुरुवात या जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यातील इटकू यातून सुरुवात झालेली आहे। ही घोडदौड सुरू होत असताना निश्चितपणे या संपूर्ण जिल्ह्यावरती जिल्हा परिषदचा अध्यक्ष शिवसेना भाजप पक्षाचा बसेल हा मला इथे विश्वास आहे। या सर्वांचं मी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। तिकडे सोलापूरच्या माड्याच्या कुरडू गटामध्ये एनसीपीचे अण्णा ढाणे हे विजयी झालेले आहेत। सोलापूरमधला निकाल जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। सोलापूरमध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे। भाजप एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे। माढ्याच्या कुरडू गटामध्ये मात्र राष्ट्रवादीनं या ठिकाणी आपला विजय मिळवलाय। कुरडू गटामध्ये भारतीय जनता पार्टीवरती विश्वास व्यक्त केला आणि स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळवून दिलं आणि आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर तर पंचायत समितीचे कल आपण या ठिकाणी पाहतो आहोत। पंचायत समितीमध्ये 92 जागांचे कल आतापर्यंत हाती आले। त्यामध्ये भाजपती शिवसेना 17, राष्ट्रवादी 20 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। शेवटच्या क्रमांकाचा म्हणजे 6व्या क्रमांकावर फेकली गेली आहे ठाकरेंची शिवसेना। इकडे सोलापूरच्या माड्याच्या कुरडू गटामध्ये एनसीपीचे उमेदवार जे होते अण्णा ढाणे हे विजयी झालेले आहेत। तर सोलापूरमध्ये काटेकी टक्कर जी आहे ती पाहायला मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी आता एनसीपीचे अण्णा ढाणे माड्याच्या संस्कृती जपल्या जातात त्याचंही उदाहरण आज आपण सगळ्यांनी पाहिलं। स्वर्गीय अजितदादा पवार, स्वर्गीय सुरेशजी कलमाडी हे दोन्ही मोठे नेते या नजीकच्या काळामध्ये आपल्यातून निघून गेले आणि म्हणून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त कराव्यात म्हणून आज या सभागृहाने ही निवडणूक बिनविरोध केली। म्हणून मी सर्व पक्षाचे पक्षनेते, आमचे पक्षनेते गणेश बिडकर असतील,